शिवसेना भाजपची युती तुटल्यानंतर राज ठाकरे आणि त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष पुन्हा एकदा चर्चेत आलाय। या दोन्ही पक्षांमध्ये सध्या एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भाजपचा पराभव करण्यासाठी राज आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं असं मत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी महाराष्ट्र वनच्या खुली चर्चा कार्यक्रमात व्यक्त केलं होतं। तर मनसेचे मुंबई महानगरपालिकेचे गटनेते संदीप देशपांडे यांनीही महाराष्ट्र वनच्या खुली चर्चा कार्यक्रमात दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची अशीच भावना असल्याचं सांगत राज ठाकरेंपर्यंत कार्यकर्त्यांच्या भावना पोहोचवल्याचं सांगितलंय। त्यामुळे पडद्यामागे नेमकं काय शिस्त आहे याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे। कधीतरी तो दिवस मी आणेन, मी दोघे भाऊ एकत्र आणण्याचा नक्की प्रयत्न करेन। हे त्यावेळेला मी बाळासाहेबांना दिलेला शब्द होता, तोच शब्द लीलावतीमध्ये बाळासाहेबांना पुन्हा मी दिला होता। कधीतरी एकत्र आणील म्हणजे अजूनही तुमचे प्रयत्न चालले आहेत का? या महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी दोघा भावांनी एकत्र येऊ नये? इतर पक्ष या राज्यातले प्रादेशिक पक्ष संपवायला निघालेत, अशा वेळेला प्रादेशिक पक्ष जगू नयेत? या महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, या महाराष्ट्राच्या मातीसाठी, महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी, मराठी माणसांच्या भलासाठी का प्रादेशिक पक्ष नकोच? इतर राज्यांमध्ये जर प्रादेशिक पक्ष असतील तर या महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रादेशिक पक्ष टिकले पाहिजेत। आणि म्हणून या प्रादेशिक पक्षासाठी जर दोन भाऊ एकत्र आले, क्या महाराष्ट्राला आनंद वाटेल त्यात? मला काय नवलं, मला तर त्याच्या सगळ्यात मोठा आनंद वाटेल। मग त्यासाठी मी राजकारणातून बाजूला गेलो तरी चालेल, पण हे दोघे भाऊ एकत्र महाराष्ट्रासाठी आले, मराठी माणसासाठी, तर मला निश्चितपणे आनंद वाटेल। माझ्यासाठी काय उद्धव ठाकरे किंवा राज ठाकरे टाळी देण्याचा प्रयत्न केला तेव्हा उद्धव ठाकरेंनी जय महाराष्ट्र म्हणत तो विषय टाळला। राज ठाकरेंच्याही मनात आहे? मला असं वाटतं की दोघे भाऊ काहीतरी विचार नक्कीच करतील। जर महाराष्ट्राच्या मराठी माणसांच्या मनामध्ये जर ही खतखत असेल, भावना असेल, तर कधी कधी दवा नाही काम आती है, दुआ तो काम आती है। लोकांमध्ये जी शिवसेनेचे असतील, मनसेचे असतील कार्यकर्ते असतील, म्हणजे अगदी भारतीय जनता पक्षाचे पण कार्यकर्ते असतील, ह्यांना असं वाटतं की कुठेतरी आता भाजपला रोखलं पाहिजे, यासाठी दोन्ही भावांनी एकत्र यायला पाहिजे। पण ही झाली कार्यकर्त्यांची भावना। आम्ही अशी भावना पोचवलेली आहे की भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने वागतोय, आज मुंबईचं भलं त्याच्यात नाही आहे आणि कदाचित त्यांनाही जाणवत असावं पक्ष नेतृत्वाला, त्याच्याबद्दल माझं काही बोलणं नाही झालं आहे। पण भाजपचा जर हे रोखायचं असेल, आज कदाचित शिवसेनेला वाटेल मनसेची ताकद नाही, पण कोणाची ताकद कधी काय वाढेल हे कोणीच सांगू शकत नाही। पण आम्ही आमची भावना आमच्या पक्षश्रेष्ठींपर्यंत पोचवलेली आहे की आम्हाला असं वाटतं की भाजपला रोखायचं असेल, या मुंबईमध्ये ज्या पद्धतीने परप्रांतीयांची दादागिरी वाढत चाललेली आहे, ती जर रोखायची असेल तर कुठेतरी एक यायला पाहिजे, ही भावना आम्ही पोचवलेली आहे। आता ह्याच्यावर जो काय निर्णय घ्यायचा तो पक्ष नेतृत्व घेईल आणि तो जे निर्णय घेतील त्याप्रमाणेची लढाई आम्ही निश्चितपणे लढू।